एकदा अशी तुम्ही वाफेवरची केळी नक्की बनवून बघा. खूप सुंदर लागते आणि अडणी उपास असला तर त्यांनी फक्त वाफेवरची केळी खाल्ली तरी चालतं. म्हणजे ज्यांना गोड आवडत नाही त्यांच्यासाठी खास, आणि ज्यांना तिखट आवडतं त्यांनी मीठ आणि तिखट टाकून खायचं, म्हणजे मिरची पावडर. नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी मराठी व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. बघा इथं मस्त अशी कच्ची केळी घेतलेली आहे, पूर्ण 1 डझन. आणि केळी अजिबात अशी पिकलेली घेऊ नका, पूर्ण कच्ची केळी असली तरच ती खायला चव देईल. आणि केळी बघा मी धुवून घेतली आणि आता एक एक केळी तोडून बघा गॅसवर कढई ठेवली. कढई छान अशी तापल्यानंतर मी केळी टाकून घेणार आहे. आणि तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा. ज्यांचा अडणी उपास असतो, म्हणजे आपण वैभवलक्ष्मीचे शुक्रवार करतो किंवा मग गुरुवारचे उपास किंवा सोमवार असतो, काहींना गोड खाल्ल्याने मळमळ होतं, म्हणजे नाही आवडत गोड, तर तुम्ही अशी कच्ची केळी वाफवून म्हणजे मीठ न टाकता खाऊन बघा. तुमचं पोट पण भरल आणि खूप छान लागल. अगदी साधी सोपी सिंपल रेसिपी आहे, नक्की बनवून बघा. आता बघा केळी टाकल्यानंतर मी वाफ येऊ दिली आणि झाकण ठेवलेलं आहे. फक्त वाफेवरची ही कच्ची केळी तुम्ही एकदा बनवा आणि मला सांगा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी खरोखर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता परतवून घ्यायची केळी बारीक गॅसवर, एक 10 ते 15 मिनटं बारीक गॅसवर राहू दिली. त्यानंतर बघा मी अर्धा ग्लासला पण कमी पाणी टाकलेलं आहे. अर्धा ग्लासलाही कमी टाकलेला आहे बघा. खूप पण नका टाकू, खूप शिजलेली पण छान नाही लागत. आणि बघा परत मी एक 10 ते 15 मिनटं मस्त बारीक गॅसवर केळी मस्त वाफू दिली. आणि बघू शकता 15 मिनिटांनी बारीक गॅसवर पाणी टाकल्यानंतर केळी आपली किती मस्त बघा अशी कट करून बघायची. खूप पण नाही शिजू द्यायची, पाणी खूप टाकायची गरज नाही, पण थोडीशी मस्त छान वाफ यावी म्हणून मी थोडंसं अर्धा कप जरी टाकलं तरी भरपूर आहे. तुमची केळी कितपत आहे त्यानुसार करू शकता. आणि तुम्ही जर तव्यावर ठेवल्या एक 4 ते 5 केळी तर तशा पण खूप सुंदर होतात. आणि बघा आपली केळी मस्त अशी शिजलेली आहे. आता आपण साल काढून घेणार आहे. अशी वाफेवरची केळी तुम्ही नक्की बनवून बघा. ज्यांना गोड आवडत नाही किंवा एखाद्याला फळसुद्धा खाल्ल्याने मळमळ होतो उपवासाला, आणि तुम्ही इतर वेळेसही खूप छान असं ही केळी वाफवून खाऊ शकता. मी तर नेहमी मला असं पिकलेली केळी नाही आवडत म्हणून अशी कच्ची केळी आणून अशी फक्त वाफ देते. आणि अडणी जर उपास असला म्हणजे बिन मिठाचा तर मी अशीच केळी खाते, म्हणजे पोट पण भरतं आणि पाणी पण जातं. खूप सुंदर साधी सोपी रेसिपी आहे, नक्की बनवा. म्हणून म्हटलं चला आपल्या ताईंसोबत पण शेअर करूया आपण. आणि तुम्ही बघू शकता आपली कच्ची केळी मस्त आता साल किती छान निघालेली आहे. खूप पण नका शिजू देऊ आणि खूप पण कच्ची नका ठेवू. आता बघा असे मधून मी मस्त एक केळीचे काप करून घेत आहे. तुम्ही नक्की असे वाफवलेल्या केळीचे काप खाऊन बघा आणि मग मला सांगा किती सुंदर लागतात. काहीतरी थोडासा नवीन प्रकार तुमच्याकरता घेऊन आलेली आहे. तर मोठ्या मनाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा आता मी काप करून घेतलेले आहे. आता याच्यावर थोडंसं मस्त मिरची पावडर, थोडंसं मीठ, तुम्हाला जर चाट मसाला आवडला तर तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता. खूप सुंदर लागतं आणि तुम्ही नक्की बनवून बघा. खायला पण टेस्ट खूप छान लागते. आणि फक्त वाफेवर होतात हे केळी. थोडंसं पाणी फक्त आपल्याला वाफ येण्याकरता अर्धा कप जरी टाकलं तरी चालतं. आता मिरची पावडर टाकून घेतली, मीठ टाकून घेतलं. इथं मी चाट मसाला वापरलेला नाही. तुम्ही जर चाट मसाला वापरला तर खूप अजून छान टेस्ट येईल, खूप सुंदर लागतं. आणि बघा आपले वाफवलेल्या केळीचे काप तयार झालेले आहे. रेसिपी आवडल्यास मात्र मला सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.